नमस्कार. सोशल मीडियावरती 2 दिवसापासून एक पक्ष धुमाकूळ घालतोय. तो पक्ष म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कॉकरोच जनता पार्टी. खरं तर माननीय सरन्यायाधीशांनी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना, बेरोजगार तरुणांना, इथल्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करणाऱ्या, या समाजाची, या व्यवस्थेची वकिली करणाऱ्या तरुणांना कॉकरोच म्हटलं. आणि कॉकरोच म्हटल्यानंतर इथल्या प्रत्येक बेरोजगार तरुणाला, इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक तरुणाला, इथल्या प्रत्येक अस्वस्थ असणाऱ्या, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या प्रत्येक अस्वस्थ तरुणाला वाटू लागलं की होय, मी कॉकरोच आहे. खरं तर अशा तरुणांना जर कॉकरोच म्हटलं जात असेल तर आज अशा तरुणांची गरज आहे. ज्यावेळेस इथलं सरकार इथल्या मीडियाला उत्तर देत नाही, त्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी हे कॉकरोच तयार होतात. ज्यावेळेस इथली व्यवस्था आळशी आणि झोपलेली असते, त्यावेळेस इथल्या व्यवस्थेची झोपमोड करण्यासाठी कॉकरोचला यावं लागतं. ज्यावेळेस इथल्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार चालू असतो, त्यावेळेस कॉकरोचला आरटीआय मार्फत अर्ज टाकावे लागतात. ज्यावेळेस इथल्या व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाला रोजगार मिळत नाही, ज्यावेळेस इथल्या व्यवस्थेमध्ये तरुणांना रोजगार मिळत नाही, कामं मिळत नाही, त्यावेळेस याच बेरोजगार तरुणांना व्यवस्थेविरोधात बोलावं लागतं. वस्तुस्थितीत बेरोजगार तरुणच कॉकरोच होऊ शकतात. कारण इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायला बाकीच्यांकडे वेळ कुठे आहे? माझी गाडी, माझी माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, यामध्ये व्यस्त झालेल्यांना या व्यवस्थेला प्रश्न विचारावं वाटत नाहीत. महागाई वाढली, नीटचे पेपर फुटत आहेत, अनेक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत, पक्षांतर चालू आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये मीडियानं विचारलेल्या प्रश्नांपासून सरकार पळ काढताय. अशा वेळेस अशा कॉकरोचला जन्म घ्यावा लागतो. अशा वेळेस अशा बेरोजगार तरुणांना पुढे यावं लागतं, कारण त्यांच्यापाशी वेळ आहे. ते 24 तास वेळ या व्यवस्थेसाठी देऊ शकतात. खऱ्या अर्थानं बौद्धिकदृष्ट्या जागृत असणारे हे तरुण जर कॉकरोच असतील तर होय, व्यवस्थेला प्रश्न विचारणारे आम्ही तरुण कॉकरोच आहेत. आता राहतो प्रश्न या कॉकरोचला मारण्याचा. लक्षात ठेवा, इथले जेल कमी पडतील, पण या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे तरुण तुमच्याशानं जेलमध्ये टाकणं होणार नाही, त्यांना संपवणं होणार नाही. कॉकरोचला मारण्याचे हजारो औषधं बाजारामध्ये आहेत, पण कॉकरोच अद्यापपर्यंत सगळे मेले नाहीत. कारण कॉकरोच हे या व्यवस्थेसाठी गरजेचे आहेत. आणि ही व्यवस्था जनतेच्या पैशाची नासधूस करते. इथलं सरकार इथल्या मीडियाला उत्तर देत नाही. आणि मग ज्यावेळेस लोकशाहीचे 4 स्तंभ ढासळतात, त्यावेळेस इथल्या कॉकरोचला स्वतः त्या 4 स्तंभांना आधार द्यावा लागतो. ऊन, वारा, पाऊस हे बिल्डिंग ढासळवण्यासाठी नसतात, त्या बिल्डिंगला स्ट्रॉंग बनवण्यासाठी असतात. अगदी तसंच या व्यवस्थेला ढासळू नये म्हणून तिला स्ट्रॉंग करण्यासाठी विरोध करणं गरजेचं आहे. आणि तो विरोध करण्याचं काम हे कॉकरोच करतायत. त्यामुळे या कॉकरोचला संपवण्याची ताकद कुणाच्यातच नाही. अगदीच प्राणीशास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कॉकरोच उष्ण हवेमध्ये राहतात, थंड हवेमध्ये राहतात, दमट वातावरणात सुद्धा राहतात. सर्व वातावरणामध्ये जिवंत राहण्याची ताकद फक्त कॉकरोचमध्ये आहे. शाकाहारी, मांसाहारी, उभयहारी अशा सगळ्याच गटामध्ये फक्त कॉकरोचच राहू शकतात. आकाश, पाताळ, जमीन सगळ्या ठिकाणी राहण्याची ताकद फक्त कॉकरोचमध्ये आहे. कारण कॉकरोच सक्षम आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी. आणि म्हणून तुमची व्यवस्था जर प्रामाणिकपणे काम करत असते, लोकशाहीच्या 4था स्तंभ प्रामाणिकपणे काम करत असला असता, मीडिया जर प्रामाणिकपणे काम करत असती किंवा सरकार त्याला उत्तर देत असतं, तरुणांना झुरळ बनण्याची गरज पडलीच नसती. खरं तर कॉकरोच जनता पार्टी असेल किंवा कॉकरोचचं तयार होणं असेल, अशा तरुणांचं तयार होणं असेल, याचं कारण ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेने जन्माला घातलेले हे कॉकरोच आहेत. ही व्यवस्था जर प्रामाणिक असती तर कॉकरोच तयार झाले नसते. ही व्यवस्था जर झोपली नसती तर त्यांची झोप मोड करण्यासाठी कॉकरोच जन्माला आले नसते. या व्यवस्थेत जर भ्रष्टाचार नसता तर कॉकरोच आरटीआय ऍक्टिव्हिस्ट नसते. या व्यवस्थेत सरकारनं प्रश्नाची उत्तरं दिली असती तर या स्वतंत्र मीडिया म्हणून तरुणांना काम करावं लागलं नसतं. आणि म्हणून कॉकरोच गरजेचे आहेत. आणि अशा तरुणांची चळवळ गरजेची आहे, जी चळवळ या व्यवस्थेला प्रश्न विचारेल, 24 तास प्रश्न विचारायला तयार राहील. आज अशा कॉकरोचची गरज आहे. आणि आज अभिमानानं सांगण्याची वेळ निर्माण झाली आहे की तुमची व्यवस्था ही भ्रष्टाचारी आहे, तुमची व्यवस्था ही निर्लज्ज आहे, तुमची व्यवस्था ही कामचुकार आहे. आणि म्हणून आम्ही कॉकरोच आहे. होय, अभिमानानं सांगतो, आम्ही ते कॉकरोच आहोत जे व्यवस्थेला प्रश्न विचारतो. संपवायची ताकद असेल तर संपवून दाखवा. लावा ताकद.